हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी ओसीएमच्या आणखीन एका न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपल्याला ग्राहक संरक्षणाच्या पद्धती बघायच्यात. आता ग्राहक संरक्षणाच्या पद्धती म्हणजेच काय, अशा कोणत्या म्हणजे तक्रार निवारण केंद्र आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण ग्राहक त्या ठिकाणी जाऊन तक्रार दाखल करू शकतात आणि त्या ठिकाणी त्यांना न्याय मिळवल्या जातं किंवा न्याय दिल्या जातं. सो पद्धत म्हणजेच की अशा काही, जसं आपण तक्रार निवारण मंच 3 स्तरीयचा अभ्यास अगोदरच केला, कोणते कोणते जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोग या 3 ठिकाणी जाऊन तुम्ही न्याय मिळवू शकता. त्याच पद्धतीने जसं जिल्हा आयोग किंवा तक्रार निवारण मंच आहे, त्रिस्तरीय तक्रार निवारण मंच आहे, त्याचप्रमाणे अशाच काही पद्धती आहेत. त्या पद्धती आपल्याला डिस्कस करायचं आहे. पद्धती म्हणजे दुसरं काही नाहीये. पद्धती म्हणजे साधं सिंपल सोपं आहे की अशा काही ठिकाण आहेत, जसं ग्राहक संघटनेमध्ये जाऊन तक्रार करू शकतो, लोक अदालतीमध्ये जाऊन तक्रार दाखवू शकतो, जनहित याचिका दाखल करू शकतो. अशा पद्धतीचे काही स्थान आहेत, त्या ठिकाणी ग्राहकांना न्याय मिळवून दिला जातो. त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं आहे. बघा, आपण उत्पादक, व्यापारी, वितरक आणि सेवा पुरवठादार यांच्या शोषण आणि बेकायदेशीर व्यापार पद्धतीचे अनेक उदाहरणे पाहिली आहेत. या चॅप्टर मध्ये आपण तेच बघितलं. जे काही उत्पादक असतात, व्यावसायिक असतात, ते कशा पद्धतीने ग्राहकांचं शोषण करत असतात, त्यांच्यासोबत फसवणूक करत असतात. या पद्धतीचे उच्चाटन कसे करायचे हा प्रश्न निर्माण होतो. उच्चाटन म्हणजेच कमी कसा करायचा, हा प्रमाण कमी कसं करायचा याचा प्रश्न निर्माण होतो. प्रचलित न्यायपालिका ग्राहकास पुरेसे संरक्षण देण्यात असमर्थ ठरतात. ठीक आहे. प्रचलित न्यायपालिका म्हणजेच की जे तक्रार निवारण केंद्र असतात, जे त्रिस्तरीय तक्रार निवारण केंद्र म्हणतो, त्या ठिकाणी ग्राहकांना, अशा काही ग्राहक आहेत त्या ठिकाणी त्यांना जायला परवडत नाही. ठीक आहे. म्हणून ग्राहक संरक्षणाच्या विविध पद्धती अस्तित्वात आहेत. त्या पुढील प्रमाणे आहेत. त्यातली पहिली पद्धत आहे लोक अदालत. याला पीपल्स कोर्ट किंवा लोक न्यायालय असं सुद्धा म्हणतात. आता लोक अदालत काय आहे चेक करा. 1 सेकंड फक्त. ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्याची एक प्रभावी आणि कमी खर्चिक पद्धत म्हणजे लोक अदालत होय. तक्रारींचं निवारण केलं जातं आणि या ठिकाणी खर्च कमी असतो. लोक अदालतीस लोक न्यायालय म्हणून सुद्धा ओळखलं जातं. हे हायलाइट करतीये ऑरेंज कलरनं, म्हणजेच हे अतिशय महत्वाचं आहे. एखादा खटला तडजोडीने सोडवण्यासाठी शासनाकडून तिची म्हणजेच लोक अदालतीची स्थापना केली जाते. एकच मिनिट. शासनाकडून लोक अदालत स्थापना केली जाते. आता याच्यामध्ये महत्वाचा एक वर्ड आहे तडजोड. हे सुद्धा लोक अदालतीच्या बाबतीत खूप महत्वाचं आहे. तर तडजोड म्हणून म्हणजेच काय, कॉम्प्रोमाइज करू घालणं. ओके. आता एखादा विक्रेता आहे आणि ग्राहक आहे, ग्राहकांसोबत फसवणूक झाली आहे. मग ज्यावेळेस ग्राहक लोक अदालतीमध्ये तक्रार घेऊन जातो, त्यावेळेस तक्रार ऐकलं जातं. त्या ठिकाणी विक्रेत्याला सुद्धा बोलवलं जातं. मग कॉम्प्रोमाइज करून, तुझंही नको त्याचंही नको, काहीतरी एक कॉम्प्रोमाइज, तडजोड करून त्याची रक्कम त्याला अदा केली जाते. रक्कम म्हणजेच नुकसान भरपाई दिली जाते. अदरवाईज जी वस्तू घेतलं ती रिपेअर सुद्धा करून दिली जाते. याला म्हणतात तडजोड करणं. ज्यावेळेस आपण बार्गेनिंग करतो त्यावेळेस म्हणतात ना दुकानदार, तुमचंही नको माझंही नको, जाऊ दे, द्या कितीतरी म्हणून. म्हणजेच याला काय म्हणतो आपण, कॉम्प्रोमाइज करणं, तडजोड करणं. ओके. तडजोडीने प्रश्न सोडविले जातात. तक्रार करता लोक अदालतीमध्ये प्रत्यक्ष तक्रार दाखल करू शकतो. म्हणजे जो ग्राहक आहे, जो पीडित ग्राहक आहे, तो लोक न्यायालयामध्ये तक्रार दाखल स्वतः करू शकतो. या ग्राहकांच्या तक्रारी व समस्या संबंधित ताबडतोब निर्णय घेतले जातात. लगेचच्या लगेच सेकंदामध्ये जर आपण गेलो लगेच या सिच्युएशनला, तर लगेचच्या लगेच आपल्याला न्याय त्या ठिकाणी दिल्या जातं. लोक अदालतीत झालेल्या निर्णयास कायदेशीर मान्यता मिळते. असं नाही की लोक अदालत आहे, 4 लोक बसल्याने न्याय देतात, त्यांना काही अर्थ नाही, असं काहीच नाहीये. लोक अदालतीमध्ये जे न्याय दिला जातं, जे ही तक्रार नेली जाते, ती सुद्धा एक कायदेशीर असते. ठीक आहे. त्या ठिकाणी ज्या पद्धतीने न्याय दिला जातो त्याला सुद्धा मीनिंग आहे, अर्थ आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजे एसटी महामंडळ, रेल्वे, विमा कंपनी, बँका यासारख्या संस्था नियमितपणे लोक अदालत भरवतात. ठीक आहे. लोक अदालती कोणामार्फत भरवल्या जातात तर एकतर आपलं महाविद्युत केंद्र किंवा महाराष्ट्र राज्य म्हणजे एसटी महामंडळ, रेल्वे, विमा कंपनी, बँका या काय करतात, दरवेळेस कुठेतरी असंच लोक अदालत भरवण्याचं काम करत असतात. ठीक आहे. आता रेल्वे म्हटलेलं आहे किंवा विमा कंपनी किंवा बँक म्हटलेलं आहे, तर तेच लोक असतात जे न्याय देत असतात. बँकेतलेच कर्मचारी किंवा ग्रॅज्युएट लोक असतात, त्यांना न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी लोक न्यायालयामध्ये बोलवल्या जातं. त्यांच्याकडे एक पदवी असावी लागते. ओके, हे होतं आपलं लोक अदालत. सेकंड वन आहे आता जनहित याचिका. हे सुद्धा अतिशय सोपं आहे. आता लोक अदालत स्वतःसाठी जायचं असतं, जनहित याचिकेमध्ये सार्वजनिक हितासाठी जायचं असतं. बघा, सार्वजनिक हितासाठी न्यायालयात कायदेशीर तक्रार दाखल करणे म्हणजे जनहित याचिका होय. म्हणजेच काय, स्वतःचाच ऍज अ ग्राहक, ठीक आहे, एकाच्या वतीने दुसरा सार्वजनिक हितासाठी एखादा ग्राहक जनहित याचिका दाखल करू शकतो. आता समजा एखादी सोसायटी असेल, त्या सोसायटीमध्ये खूप 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 रात्री गर्दा होत असेल, ठीक आहे, लग्न समारंभ वगैरे असेल, आवाज कमी करा म्हणून सुद्धा सांगत नसेल, अख्ख्या सोसायटीला त्याचा त्रास होत असेल, तर अशा वेळेस त्या सोसायटीतला एक मेंबर जनहित याचिका दाखल करू शकतो. ठीक आहे. जनहित याचिकेद्वारे कोणतीही व्यक्ती सामाजिक हितासाठी न्यायालयात तक्रार दाखल करू शकते. ऑन बिहाफ दुसरा व्यक्ती करू शकतो. समाजातील जे घटक न्यायालयात प्रतिनिधित्व करू शकत नाहीत, म्हणजेच की त्यांच्याकडे एक तर पैसे पण नसतात आणि तेवढं शिक्षण पण नसतं, म्हणून ते न्यायालयामध्ये तक्रार दाखल करू शकत नाही, तर त्यांच्या बदल्यात त्यांना कायदेशीर पर्याय उपलब्ध करून देणे, पर्याय उपलब्ध करून देणे हा जनहित याचिकेचा उद्देश आहे. ठीक आहे. याचिकेतील तक्रारीशी संबंध नसलेला व्यक्ती सुद्धा, म्हणजेच की एखादी घटना घडली, म्हणजेच फसवणूक झाली एखाद्या ग्राहकासोबत, दुसऱ्या ग्राहकाचा संबंधच नाहीये, तरी पण तो दुसरा ग्राहक जो पीडित ग्राहक आहे त्याची मदत करू शकतो. कशी मदत करू शकतो, तर तो जनहित याचिकेद्वारे तक्रार दाखल करू शकतो. जनहित याचिका दाखल करू शकतो. ओके, जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केली जाते. काही प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात सुद्धा जनहित याचिका दाखल केली जाते. आता जनहित याचिका कुठे कुठे दाखल केली जाते, तर फर्स्ट वन आहे उच्च न्यायालयामध्ये आणि त्याच्यानंतर आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये. ओके, इथपर्यंत जनहित याचिका क्लिअर आहे. थर्ड वन आहे आता असंच तक्रार निवारण मंच. हे अतिशय महत्वाचं आहे. तक्रार निवारण मंचाचं सेपरेट व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितलेला आहे. ओके, चेक करा आता. ग्राहक संरक्षण कायदा 2019 अंतर्गत ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर तक्रार निवारण यंत्रणा स्थापन करण्यात आली. जिल्ह्यातल्या लोकांसाठी जिल्हा आयोग, राज्यातल्या लोकांसाठी राज्य आयोग आणि देशभरातल्या लोकांसाठी राष्ट्रीय आयोग. कोणताही ग्राहक वैयक्तिकरित्या किंवा ग्राहक संघटनामार्फत वस्तू व सेवांचे मूल्य आणि नुकसान भरपाईच्या दाव्याच्या रकमेनुसार संबंधित आयोगाकडे तक्रार दाखल करू शकतो. आता हे त्रिस्तरीय तक्रार निवारण मंच काय करतात, जर एखाद्या ग्राहकांसोबत फसवणूक होत असेल तर ग्राहक संघटना स्वतः तक्रार दाखल करू शकतात किंवा पर्टिक्युलर एखादा ग्राहक तक्रार दाखल करू शकतो. तक्रार दाखल केल्यानंतर न्याय मिळाल्यानंतर एकतर त्याला पैसे परत दिले जातात किंवा नुकसान भरपाई केली जाते किंवा वस्तूच्या बदल्यात वस्तू दिली जाते. ग्राहकांच्या तक्रारींचे सहजतेने जलद आणि विना खर्च निवारण करणे हा तक्रार निवारण आयोगांचा उद्देश आहे. उद्देश काय आहे, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर ग्राहकांना न्याय मिळवून देण्याचं काम तक्रार निवारण मंच करत असतात. ग्राहक संरक्षण कायदा 2019 नुसार ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करून त्यात वृद्धी करण्यासाठी जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना केली जाऊ शकते. ओके, केली गेली नाही, केली जाऊ शकते असं म्हटलेलं आहे. परिषद सुद्धा स्थापना करायचं आहे. फोर्थ वन आहे
जनजागृती कार्यक्रम हे तर अतिशय सोपं आहे. ग्राहकांत जागरूकता निर्माण करण्यासाठी भारत सरकारने प्रसिद्धीचे अनेक मार्ग हाती घेतलेले आहेत. म्हणजेच की वरचेवर जास्त प्रमाणामध्ये ग्राहकांसोबत फसवणूक होत आहे. तर ग्राहक सरकारने स्वतःच ठरवलं की ग्राहकांना जागं करायचंय, जागृत करायचंय. त्यावेळेस भारत सरकार जो असतो, आपला शासन जो असतो, तो विविध माध्यमाने ग्राहकांना जागृत करण्याचं काम करतो. त्याला जनजागृती कार्यक्रम असं म्हणतात. राज्य व केंद्र सरकार नियमितपणे नियतकालिके, हस्तपुस्तिका, पुस्तिका तसेच ग्राहकांच्या अधिकार आणि जबाबदाऱ्या, तक्रार निवारण यंत्रणा इत्यादीचे चित्रण भित्तीपत्रकचे प्रकाशन करते. आता याचं एक बेस्ट एक्झाम्पल आहे. तुम्ही YouTube वरती सर्च केलात तरी तुम्हाला मिळून जाईल. जागो ग्राहक जागो अंतर्गत ज्या ऍडव्हर्टाइजमेंट आहेत त्या सगळ्या भारत सरकारने आयोजित केलेले एक जागरूकतेचं जनजागृती कार्यक्रम आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामध्ये काय केलं जातं, कशा पद्धतीने ग्राहकांसोबत फसवणूक केली जाते याचं चित्रण केलं जातं आणि ग्राहकांपर्यंत एक उद्देश काय म्हणतात, ग्राहकांना एक मेसेज दिला जातो की अशा होणाऱ्या फसवणुकीपासून तुम्हाला सतर्क आणि सावधान आणि जागरूक राहायचं आहे. ओके. विविध वाहिन्या व प्रसार माध्यमांद्वारे ग्राहकांच्या जनजागृतीचे दृकश्राव्य म्हणजे टीव्ही कार्यक्रमांचे प्रसारण केले जाते. टीव्हीवर प्रसारण केलं जातं. 15 मार्च जागतिक ग्राहक दिन आणि 24 डिसेंबर हे अतिशय महत्वाचं आहे. 15 मार्च जागतिक ग्राहक दिन आणि 24 डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी तर मोठ्या प्रमाणामध्ये ग्राहकांना जागृत करण्याचा, अवेअर करण्याचे प्रोग्राम टीव्हीवर दाखवल्या जातात. आता याचा बेस्ट एक्झाम्पल म्हणजे जागो ग्राहक जागो, डीडी सह्याद्री, डीडी नॅशनल वरती तुम्ही हे ऐकला असताल. ठीक आहे, ऍडव्हर्टाइजमेंट मध्येच येत असते. 5वा आहे ग्राहक संघटना. भारतात ग्राहकांच्या हितास चालना देऊन त्यांचे संरक्षण करण्यासाठी अनेक ग्राहक संघटना कार्यरत आहेत. भारतात ग्राहक चळवळ अतिशय भक्कम असून त्या ग्राहकांच्या तक्रारींचे अचूक निवारण करण्यास मदत करतात. देशात ग्राहक चळवळीस मजबूत करणे आवश्यक आहे. आता ग्राहक संघटना म्हणजेच काय, एक प्रकारची न्यायालय वगैरे असते म्हणायला हरकत नाही, बट एक्झॅक्टली ते न्यायालय म्हणजेच नसते. एखादं ऑफिस असते, त्या ठिकाणी सगळे जे काय अध्यक्ष वगैरे असतात ग्राहकांच्या तक्रारींचं निवारण करण्यासाठी उपस्थित असतात. एक संघटना असते, त्या ठिकाणी ग्राहकांना ज्या काही समस्या आहेत त्यांचं निवारण सुद्धा त्या ठिकाणी केलं जातं. जर लईच मोठी तक्रार असेल, खूपच मोठी तक्रार असेल तर ती तक्रार जिल्हा आयोग, राज्य आयोग आणि राष्ट्रीय आयोगाकडे नेली जाते किंवा लोक अदालत किंवा त्याद्वारे जनहित याचिका सुद्धा दाखल करता येतं. 6वा आहे ग्राहक कल्याण निधी. हे सुद्धा अतिशय सोपं आहे. ग्राहक कल्याण खात्यामार्फत ग्रामीण भागात सुरू असलेल्या ग्राहक चळवळीस आर्थिक मदत पुरविण्यासाठी ग्राहक कल्याण निधीची तरतूद केली जाते. म्हणजे जसं भारत सरकारने काय केलेलं आहे, जागो ग्राहक जागो म्हणजे जनजागृती कार्यक्रम आयोजित करत आहेत, टीव्हीवर ऍडव्हर्टाइजमेंट वगैरे दाखवत आहेत. मग अशा वेळेस त्यांना जागृती करण्यासाठी वगैरे काहीतरी पाहिजे, ग्राहकांची मदत करण्यासाठी. जे ग्राहक पीडित आहेत, ज्यांना फसवणूक केलेली आहे, त्यांच्याजवळ काहीच नाही, त्यांना पैसे देण्यासाठी ग्राहक कल्याण निधी याची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी ग्राहक शिक्षण, तक्रारी हाताळणे, समुपदेशन व मार्गदर्शन, उत्पादन चाचणी, प्रयोगशाळा इत्यादीचे प्रशिक्षण व संशोधनासाठी वापरलं जातं. ठीक आहे. ग्राहक कल्याण निधी वापरलं जातं ग्राहकांसाठी. आता ग्राहकांसाठी का वापरलं जातं, म्हणजेच की अवेअरनेस आणावी लागतं, त्यासाठी पैसे खर्च करावे लागते, विविध कार्यक्रम आयोजित करावे लागतात. म्हणून ग्राहक कल्याण निधी देणं आणि जमा करणं खूप गरजेचं आहे. ओके. आता निधी जमा केल्यानंतर प्रत्येक गावामध्ये जनजागृती कार्यक्रम तयार केले जातात. ग्राहकांना सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, प्रयोगशाळा दाखवल्या जातात, प्रत्यक्षात सगळ्या कृती करून दाखवल्या जातात. मग कुठे ग्राहक जागृत होतात आणि त्या प्रोग्रामचा फायदा त्या ठिकाणी होत असतो. शेवटचा आहे कायदेशीर उपाय. काय सांगितलंय बघा, भारतात व्यावसायिकांच्या अनिष्ट व्यापारी प्रथांपासून ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांचे हितरक्षण करण्यासाठी अनेक कायदे अधिनियमित आले आहेत. म्हणजेच की
ग्राहक संघटना, तक्रार निवारण मंच, लोक अदालत, जनहित याचिका, ग्राहक संघटना वगैरे आहेत, ह्या तर ग्राहकांना मदत करतायत, बट त्याबरोबरच शासनाने काही कायदे ग्राहकांच्या बाबतीत लागू केले जेणेकरून त्यांना या कायद्यानुसार तक्रार दाखल करता येते आणि न्याय मिळवता येते. त्यांना या कायद्यामध्ये या गोष्टी आहेत असं समजतं. पहिला आहे वस्तू विक्री कायदा. ठीक आहे, वस्तू विक्री कायदा. या कायद्यामध्ये वस्तू विक्री कायदा म्हणजेच काय, वस्तू कशा विकल्या पाहिजे, वस्तू विकण्यासाठी कशा काढल्या पाहिजे, म्हणजेच वस्तूची क्वालिटी कशी असली पाहिजे याच्याबद्दल बोलले आहे. अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजेच गरजेच्या ज्या वस्तू असतात त्यांच्यासाठी आहे. प्रमाणित वजने आणि मापे कायदा. जर एखादा दुकानदार चुकीची वजन मापे म्हणजे चुकीची वजन मापे वापरून फसवणूक करत असेल तर या कायद्याअंतर्गत त्याच्यावरती तक्रार दाखल करता येते. भारतीय मानक कायदा म्हणजे स्टँडर्डायझेशन म्हणजेच प्रमाण ठरवलेली वस्तू नसेल त्याच्या अपोज मध्ये तक्रार दाखल करायची असेल तर या ऍक्ट नुसार करता येतं. खाद्य सुरक्षा आणि मानक कायदा म्हणजेच एखाद्या खाद्यपदार्थामध्ये भेसळ असेल, काहीतरी मिसळलं असेल तर या कायद्याअंतर्गत त्याला तक्रार दाखल करता येते. राष्ट्रीय आणि अन्न आणि सुरक्षा कायदा. ग्राहकांचे हित संरक्षित करण्यासाठी अनेक कायदे अस्तित्वात आहेत, तरी ते ग्राहकास संपूर्णपणे व प्रामाणिकपणे न्याय देऊ शकत नाहीत. म्हणून ग्राहकांची बाजू सक्षमपणे मांडण्यासाठी स्वतंत्र ग्राहक संरक्षण कायदा 2019 संमत केला आहे. ठीक आहे, हे सगळे कायदे कधीचे आहेत? जेव्हा आणखीन ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वातच नव्हता. अस्तित्वात होता पण त्याच्या म्हणजे त्या कायद्यामध्ये तेवढे जास्त काही रूल्स वगैरे लिहिले नव्हते. बट ज्या वेळेस सगळे व्यापारी या कायद्यांचे सुद्धा पालन करत नव्हते, मग तेव्हा डबल ग्राहक संरक्षण कायदा 2019 अस्तित्वात आणलेलं आहे. जुना कायदा कितीचा आहे? जुना कायदा 1986 चा आहे. नवीन कायदा आहे 2019 चा. हे विसरायचं नाहीये. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं, चॅनेलला सबस्क्राईब करायचंय. भेटूयात अशाच एका न्यू व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड. डिस्क्रिप्शन मध्ये, या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टेस्ट लिंक दिलेले आहे. तुम्हाला ते टेस्ट लिंक वरती क्लिक करून क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करायचे आहेत. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असेल ती टेस्ट तुम्ही सॉल्व्ह करू शकाल.